आता ना आमचा बाबू मगाशी गाणं बोलत होता, गुलाबी साडी. इकडे बोलून दाखव. फोटो मला आवडतो कारण याच्यामध्ये मी खूप जास्त क्यूट दिसते. नमस्कार मंडळींनो, मी संस्कृती कोलथरकर म्हणजे तुम्हा सर्वांची कोकणची राणी तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते. तर मंडळींनो, छानपैकी ऊन पडलं आहे आणि आज केससुद्धा धुतलेले आहेत आणि आज माझ्या एकुलत्या एका छोट्या भावाचा वाढदिवस आहे आणि मला थोडा खोकला झाला आहे म्हणून माझा आवाज थोडा तुम्हाला वेगळा येईल. सो थोडं ॲडजस्ट करा आणि चला वेळ न वाया घालवता आजच्या व्लॉगला सुरुवात करूया. तर मंडळींनो, आज अथर्वचा वाढदिवस आहे. सो मम्मीने स्पेशल आज मिसळ बनवली आहे. हे बघा इथे. तर आता मस्त मी मिसळ खाणार आहे. आपण थोड्या वेळानंतर भेटूया. तर मंडळींनो, बाहेर ना खरंच खूप जास्त ऊन पडलं आहे. अक्षरशः धाप लागते उन्हाची घरात बसून सुद्धा. हे बघा, खरंच खूप जास्त ऊन पडलं आहे आणि ह्या एवढ्या उन्हामध्ये ना खरंच कुठेही बाहेर जायची इच्छा होत नाही आहे. असं वाटतं घरातच बसून राहावं आणि शूट करायचे एक रील आता मला. पण आता मी वाट बघते की केव्हा संध्याकाळ होईल. आणि हा बघा इथे बड्डे बॉय, त्याच्या फ्रेंडजवळ बोलणं सुरू आहे. खरंच खूप जास्त ऊन पडलंय. पण मंडळींनो, एवढं ऊन पडलंय नक्की, पण बघा बाहेर हवासुद्धा सुटली आहे. छान थंडगार असा वारासुद्धा सुटला आहे. तर हाच तर फायदा आहे ना मंडळींनो कोकणात राहिल्याचा. कोकणामध्ये इतकं सुंदर निसर्ग आहे की एवढ्या उन्हामध्ये सुद्धा आम्हाला इकडे छान गार हवासुद्धा मिळते. तर मंडळींनो, आता मी अशीच बसली आहे तर म्हटलं चला मी तुम्हाला माझ्या लहानपणीचा अल्बम दाखवते. माझ्या पहिल्या वाढदिवसाचा अल्बम मला भरपूर दिवसापासून तुम्हाला दाखवायचा होताच. भरपूर सारे फोटो त्यामध्ये तुम्हाला दाखवते की लहानपणी मी कशी दिसायचे. तर हे बघा, ही आहे लहानपणीची संस्कृती. पहिल्या वाढदिवसाचा पहिला केक कट करतानाचा फोटो. मम्मी पप्पा आहे तिथे सोबत. हा बघा, माझा सगळ्यात छोटा मामा आहे. मामा आणि मी. आणि हा फोटो माझ्यासाठी खरंच खूप स्पेशल आहे. हा जो फोटो आहे त्याच्यामध्ये पिंक साडीवाली जी आहे ती आहे माझ्या मम्मीची आई आणि जिने मला उचलून घेतलं आहे तर ती आहे माझी पणजी आजी. आणि त्या दोघीसुद्धा आता नाही आहेत या जगामध्ये आमच्यासोबत. बट त्यांची आठवण जी आहे ती आहे या फोटो थ्रू माझ्यासोबत. हा फोटो मला खरंच खूप जास्त आवडतो. ह्या फोटोसोबतच हा सुद्धा एक फोटो आहे आजीचा, माझा पणजी आजीचा. हा सुद्धा फोटो मला आवडतो. खूप सारे फोटो आहेत लहानपणीचे आणि जेव्हा जेव्हा मी अशीच रिकामी बसलेले असते ना तेव्हा मी बघते माझे फोटो. हा बघा, पहिल्या बड्डेचा पहिला केक आहे. आणि अजून फोटो जे भरपूर सारे फोटो आहेत, जसं की हा एक आहे. आणि हा सुद्धा फोटो मस्त आहे माझा. हे बघा, हा फोटो मला आवडतो कारण याच्यामध्ये मी खूप जास्त क्यूट दिसते. मंडळींना तुम्हाला माझ्या लहानपणीचे फोटो कसे वाटलेले आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आता ना खरंच खूप जास्त ऊन पडलं आहे, काही काही करायचं मन नाही आहे. तसं एक रील शूट करायचे तर ती आता संध्याकाळी करायला जाऊ जेव्हा ऊन कमी होईल. आणि आता थोडा वेळ मी झोपणार आहे. मंडळींना आता संध्याकाळच्या जवळजवळ 5 वाजत आले आहेत आणि आम्ही जातो रील शूट करायला. आणि इथे माझा कॅमेरामॅन आणला आहे, हक्काचा कॅमेरामॅन, झोपेतून उठवून आणला आहे. त्याच्याबद्दल शिव्या पण खाऊन झालेल्या आहेत. आणि आता चाललो आहे आम्ही रील शूट करायला दोघीजणी. आणि मंडळींनो, आपलं इंस्टाग्रामवर सुद्धा अकाउंट आहे. हो काय ग, शूट घेऊ अभ्यास करायला सांगतायत, अभ्यास नाही करत. तर आपलं इंस्टाग्रामवर सुद्धा अकाउंट आहे मंडळींनो, तिथे सुद्धा नक्की
नक्की फॉलो करा, कारण तिथे सुद्धा मी आता रील्स टाकते आहे. त्यासुद्धा तुम्ही तिथे नक्की बघा, नक्की तिथेसुद्धा सपोर्ट करा, फॉलो करायला विसरू नका अकाउंटला. आता आमची रील शूट करून झाली आहे. मी दोघी इथे बसलो आहे बघा, मॅडम इथे फोटो काढतायत. आणि आत्ता घरी जायचं आहे आणि बनवायचं रत्तरवाच्या आवडीचे गुलाबजाम, कारण त्याला भरपूर आवडतात. सो ते बनवायचे आहेत. मम्मीने पीठ बनवलं आहे, पाक तयार करत ठेवला आहे, गुलाबजाम बनवायचे आहेत. आणि हा इथे आमचा कार्टून आला आहे. ए फोन पाडशील. मंडळीनंतर म्यू सुद्धा आहे. हा बघा, हा आमचा हा आमचा कार्टून आहे. काय झालं, तू वेडा झालायस? मंडळीनं पीठ इथे थोडं पातळ झालं, त्यामुळे आता भरपूर तूप लावावं लागणार आहे बनवायला. तो बघा, त्याचं बघा झालंय. आता ना आमचा बाबू मगाशी गाणं बोलत होता, गुलाबी साडी. इकडे बोलून दाखव. इकडे, अरे इकडे ये. आता काकी ओरडणार तुला. ए मम्मी, आणि बघ कांदा घेतला. Many many returns of the day. Happy birthday to you. Happy birthday. काय होतं? वाजवलं का? हे काय? अरे मोठा नको बोलावं. त्याच्याला अडकते. तोड दे. झालेत गुलाबजाम? मस्त. मस्त झालेत ना? आवडले? हो, आवडले. तर मंडळीनं आता रात्रीचे 10 वाजत आलेले आहेत. आणि अथर्वचं असं म्हणणं होतं की त्याला केक कटिंग नाही करायचे. थोड्याने आधी सांगितलं की बड्डेसाठी केक वगैरे आणायचा नाही. वी डोंट नो वाय, नाही माहिती का असं, बट त्याला नको होतं. तो आम्ही आणणार, पप्पा म्हणाले की आम्ही केक आणतो, बट तो म्हणाला की नाही, अजिबात आणायचा नाही असं त्यांनी सांगितलं होतं. सो असं. तर मंडळींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पुन्हा एकदा, जर तुम्ही अजूनसुद्धा आपल्या इंस्टाग्रामचं अकाउंट बघितलं नसेल तर इंस्टाग्रामवर कोकणची राणी या आपल्या पेजला नक्की फॉलो करा. तिथेसुद्धा मी आता नवीन नवीन रील्स टाकत आहे. सो तिथेसुद्धा फॉलो करायला विसरू नका. आणि हो, जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला असलेल्या बेल आयकॉनलासुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटेल. व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत, फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका. आपण भेटूया पुढच्या व्लॉगपर्यंत. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. बाय.